खरंच आयुष्य जिथून चालू होतं तेथेच संपतं, कारण मुलीला जावई घेऊन जातो आणि मुलाला सून. खरंच जगणं खूप अवघड असतं. मीठ भाकर खाऊन पोट भरा, पण कोणासमोर हात पसरू नका, कारण असे पण काही लोक असतात जे देताना देतात आणि चार चौघात बोलून पण दाखवतात. लोक जिवंत माणसांबरोबर नीट बोलत सुद्धा नाहीत आणि माणूस मेल्यानंतर त्याला हलवून हलवून विचारतात, तू बोलत का नाहीस? जो विश्वासघात करतो त्याच्यापेक्षा मूर्ख कोणीच असू शकत नाही, कारण त्याने आपल्या स्वार्थासाठी चांगली व्यक्ती गमावलेली असते. नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं, मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं. जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही, हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो. जर तुम्ही बरोबर आहात तर काहीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त शांत राहा, वेळ स्वतः साक्ष देईल. चांगल्या माणसांची परीक्षा कधी घेऊ नये, ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत, पण शांतपणे निसटून तुमच्या आयुष्यातून निघून जातात. अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही, हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. तुम्ही कितीही हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांशी कसं वागायचं ते माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही. रात्र रात्री सारखीच असते, अंधारही तोच असतो. रात्र ज्या गतीने संपायची त्याच गतीने संपणार असते. फक्त काही रात्री रातराणीच्या सुगंधात भिजतात तर काही अमृत अंजनात. आयुष्यात खूप सारे जण येतात जातात, प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं, पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं. आपल्या मनासारख्या वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं. अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, ज्याला समजून घेणं जेव्हा तो आपल्याला मनासारखं वागत नसतो. जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका. सगळं मनासारखं होत असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका. सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका. कामाचा खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजे खरी मैत्री. प्रेयसीवरचा हक्क संपला की पत्नी म्हणून कोणतीही मुलगी योग्यच असते. घराचं राज्य कोणीही चालवू शकतो, मनाच्या राजधानीसाठी प्रेयसीच हवी असते. लोक काय म्हणतील याचा विचार न करता जे करायचंय ते स्वतःच्या हिमतीवर करा. लोक फक्त तुमच्या कठीण काळात टोमणे मारायला आणि चांगल्या काळात टाळ्या वाजवायला उपयोगी पडतात. एक चांगला मित्र हा आयुष्याशी नाते जोडणारा, भूतकाळ विसरायला लावणारा, भविष्याचा मार्ग दाखविणारा आणि वेड्या दुनियेत समजूतदारपणा दाखविणारा असतो. आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा, कारण सत्य जरी कटू असलं तरी ते कधी धोका देत नाही. जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका. सुटतो काही जणांचा हात न कळत, पण धरलेले हात सोडू नका. दुसऱ्याला हसणे फार सोपे असते, पण दुसऱ्याकरिता रडणे फार कठीण असते. त्याला अंतःकरण असावे लागते. आई वडील असे एकमेव असतात ज्यांचं प्रेम आपल्या जन्मापासून मरणापर्यंत कधीही बदलत नाही. बाकी सगळ्यांचं प्रेम वेळेनुसार बदलत असतं. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नये, कारण ज्यांना आपण आवडतो त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना आपण आवडत नाही ते आपल्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. प्रेम हे प्रेम असतं, जवळ असल्याने जास्त होत नाही किंवा दूर गेल्याने कमी होत नाही. मनापासून केले ना की आपोआप निभावले जातं.